Hello student, welcome to the today's session of information technology. In last lecture we discuss concepts related to HTML5. In that we discuss various input type. Based on all those input types, today we are going to discuss about various input restrictions which are used in HTML5. So let us start with today's session. A list of some common input restrictions attributes is given below, few of which can be used for validation purpose. सो आपण लास्ट इयरमध्ये पाहिलं होतं की HTML5चा यूज हा बेसिकली व्हॅलिडेशनसाठी केला जातो. तर व्हॅलिडेशन म्हणजेच काय असतं, तर आपण एखाद्या टेक्स्ट बॉक्सला जर टेक्स्ट एंटर करायचं असेल तर त्या पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला नंबर किंवा स्पेशल कॅरेक्टर्स एंटर करायला परमिशन नाही मिळाली पाहिजे. दिस इज रिलेटेड टू व्हॅलिडेशन्स. किंवा एखादा टेक्स्ट बॉक्स आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त डेट ॲड करायचे आहे, तर त्या डेटऐवजी आपण त्याच्यामध्ये टेक्स्ट किंवा नंबर ॲड करू नाही शकलो पाहिजे. दिस इज अगेन रिलेटेड टू validation. So with the help of HTML5 we can do the validation for various input controls. So here they give the various validations which are used in HTML5 आणि तेच जे इनपुट रिस्ट्रिक्शन्स आहेत त्या सगळ्यांना आपण ॲट्रिब्यूट्स म्हणतो की जे आपण इनपुट टॅगसोबत यूज करणार आहोत. ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, तर आपण पाहिलं होतं की एका टॅगचे एक्स्ट्रा फीचर्स असतात की ज्याला आपण ॲट्रिब्यूट्स म्हणतो. सो रिलेटेड टू दॅट हिअर दे गिव द सम कॉमन ॲट्रिब्यूट्स विच वी यूज्ड इन आवर HTML5 program. So here they give number of attributes which are used in program. So basically let us discuss with first attribute which is called as a disabled. Disabled specifies that an input field should be disabled. Disabled म्हणजे काय, तुम्ही पाहिलं असेल आपण अनेबल्ड आणि डिसेबल्ड ह्या दोन टर्म्स यूज करतो मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये. पर्टिक्युलर फील्ड जर तुम्हाला शो करायची असेल तर ती अनेबल्ड असते. पर्टिक्युलर फील्ड जर तुम्हाला हाईड करायची असेल तर ती काय असते, डिसेबल्ड असते. सो with the help of disabled attribute we can make a particular text box, radio button or checkbox enabled or disabled. Then second attribute is max. It specifies the maximum value for an input field. एखाद्या पर्टिक्युलर इनपुट फील्डमध्ये मॅक्झिमम किती व्हॅल्यू तुम्ही पुटअप करू शकता त्याच्याशी रिलेटेड मॅक्स ॲट्रिब्यूट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मीन. इट स्पेसिफाईज द मिनिमम व्हॅल्यू फॉर ॲन इनपुट फील्ड. एखाद्या इनपुट फील्डमध्ये तुम्ही मिनिमम किती व्हॅल्यू ॲड करू शकता. म्हणजेच सपोज तुम्ही जर मीन इज इक्वल्स टू 1 ॲड केलं आणि मॅक्स इज इक्वल्स टू 1000 ॲड केलं, तर इन बिटवीन 1 to 1000 त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ॲड करू शकतो त्या पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्समध्ये. बट इथं तुम्हाला इनपुट टाईप काय घ्यावा लागेल, नंबर घ्यावा लागेल की ज्याच्या थ्रू तुम्ही फक्त व्हॅल्यू काय करू शकता, मीन आणि मॅक्समध्ये ॲड करू शकता. म्हणजेच नंबर फील्डसोबत किंवा इनपुट टाईप जेव्हा नंबर असेल तेव्हा आपण मीन आणि मॅक्स ॲट्रिब्यूट यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे पॅटर्न. इट स्पेसिफाईज अ रेग्युलर एक्सप्रेशन टू चेक द इनपुट व्हॅल्यूज. सो बेसिकली पॅटर्न हा जो ॲट्रिब्यूट आहे तो दोन फील्डसोबत जातो किंवा दोन इनपुट टाईपसोबत यूज केला जातो. एक म्हणजे ईमेल, दुसरा म्हणजे टेल. इनपुट टाईप इज इक्वल्स टू टेल. ह्या दोन इनपुट टाईपसोबत आपण पॅटर्न हा ॲट्रिब्यूट यूज करतो की ज्याच्यामध्ये एक स्पेसिफिक पॅटर्न दिला जातो आणि त्याच पॅटर्नचे वर्ड्स किंवा लेटर्स आपण त्या पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्समध्ये ॲड करू शकतो. देन नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज रीड ओनली. इट स्पेसिफाईज दॅट ॲन इनपुट फील्ड इज रीड ओनली, कॅनॉट बी चेंज्ड. मीन्स जर तुमचे इनपुट फील्ड आहे ती जर तुम्हाला चेंज करायचे नसेल, ॲज इट इज ठेवायचे असेल फॉर्म सबमिट होताना पण, तर आपण काय यूज करू शकतो, रीड ओनली ॲट्रिब्यूट यूज करू शकतो. लाईक इनपुट टाईप इज इक्वल्स टू टेक्स्ट आणि त्याच्या पुढं रीड ओनली. ओके. देन नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज विड्थ. इट स्पेसिफाईज द विड्थ ऑफ ॲन इनपुट टाईप इज इक्वल्स टू इमेज. लास्ट इयरला आपण IMG हा टॅग पाहिला होता, बट तुम्ही लास्ट लेक्चर जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये आपण एक इनपुटचा नवीन टाईप पाहिला होता ज्याचं नाव होतं इमेज. ओके. सो तुमच्या पर्टिक्युलर वेब पेजवरती एक बटन डिस्प्ले करायचं आहे आणि त्या बटनला टेक्स्टच्या ऐवजी इमेज ॲड करायची असेल तर आपण काय यूज करतो, इनपुट टाईप इज इक्वल्स टू
इमेज यूज करतो आणि मग त्या इमेजला हाईट आणि विड्थ स्पेसिफाय करतो थ्रू द ॲट्रिब्यूट ऑफ विड्थ अँड हाईट. ठीक आहे. सो आपण आतापर्यंत 6 ॲट्रिब्यूट पाहिले, ज्याच्यामध्ये फर्स्ट वन होता डिसेबल्ड, देन मीन, मॅक्स, पॅटर्न, रीड ओनली आणि विड्थ. आता ह्या 6 ॲट्रिब्यूटपैकी डिसेबल्ड आणि रीड ओनली हे जे 2 ॲट्रिब्यूट आहेत ते एम्प्टी ॲट्रिब्यूट आहेत. आता एम्प्टी ॲट्रिब्यूट ही कन्सेप्ट तुम्हाला ह्या वर्षी नवीन आहे. तर एम्प्टी म्हणजे काय बघा, की ज्या ॲट्रिब्यूटला कुठलीही व्हॅल्यू नसते त्याला काय म्हणतात, एम्प्टी ॲट्रिब्यूट म्हणतात. तो यूज कसा करायचा ते आपण पुढं प्रोग्राममध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. सो फक्त एवढंच इम्पॉर्टंट आहे की डिसेबल्ड अँड रीड ओनली आर द एम्प्टी ॲट्रिब्यूट. Then next attribute is a placeholder. This act as a temporary label showing the purpose of a text field without requiring a label tag. म्हणजे placeholder हा जो ॲट्रिब्यूट आहे तो एक लेबल शो करतो. ज्यावेळेस आपण त्या पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्समध्ये व्हॅल्यू इनपुट करायला जातो त्यावेळेस तो लेबल ॲटोमॅटिकली इरेज होतो. सो दिस इज रिलेटेड टू प्लेस होल्डर. मग प्लेस होल्डर हा ॲट्रिब्यूट आपण टेक्स्ट एरिया टॅगसोबत पाहिला होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस एंटर करायचा आहे तर तो कशा फॉर्मॅटमध्ये असायला हवा आहे ते जर तुम्हाला युजरला सांगायचं असेल तर आपण प्लेस होल्डर ॲड करतो की ज्या प्लेस होल्डर थ्रू आपण त्या युजरला पर्टिक्युलर जे पण कंटेंट असेल ते कंटेंट राईट करायला परमिशन अलाव करतो. मीन्स एक करेक्ट फॉर्मॅटमध्ये आपण त्या पर्टिक्युलर युजरकडून व्हॅल्यू ॲक्सेप्ट करू शकतो थ्रू द प्लेस होल्डर, किंवा त्याला गाईडलाईन प्रोव्हाइड करतो की तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू एंटर केली पाहिजे. देन नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज रिक्वायर्ड. स्पेसिफाईज दॅट अन इनपुट फील्ड इज रिक्वायर्ड. मीन्स तुमची जर इनपुट फील्ड कंपल्सरी फिल करायला हवी असेल तर आपण त्याला रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट यूज करतो. जसं की तुम्ही लास्ट इयरमध्ये पाहिलं असेल की तुम्ही खूप सारे गुगल फॉर्म थ्रू एक्झाम्स दिल्या, त्या एक्झाम्समधले सगळेच फील्ड किंवा सगळेच क्वेश्चन्स तुम्हाला कंपल्सरी होते. मग ॲज अ डेव्हलपर म्हणून जर तुम्हाला कुठली फील्ड कंपल्सरी करायची असेल तर आपण काय यूज करणार आहोत, रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट यूज करणार आहोत. ज्या इनपुटला तुम्ही रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट स्पेसिफाय कराल आणि फॉर्म सबमिट करायला जाल त्यावेळेस त्या पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्समध्ये कंपल्सरी तुम्हाला व्हॅल्यू ही पुट केलेली असायलाच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे ॲटो कम्प्लीट. इट स्पेसिफाईज वेदर अ फॉर्म ऑर इनपुट फील्ड शूड हॅव अ ॲटो कम्प्लीट ऑन ऑर ऑफ. म्हणजे तुमचा पर्टिक्युलर कंट्रोल हा ॲटोमॅटिक पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्समधली व्हॅल्यू ही ॲटोमॅटिकली फिल व्हायला हवी असेल तर आपण काय यूज करतो, ॲटो कम्प्लीट यूज करतो. देन नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज ॲटो फोकस. इट स्पेसिफाईज दॅट द इनपुट फील्ड शूड ऑटोमॅटिकली गेट फोकस व्हेन द पेज लोड्स. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण एखादा फॉर्म फिल करायला जातो त्यावेळेस कर्सरची पोझिशन कुठं असते, म्हणजेच आपला माऊस हा कुठं प्लेस झालेला असतो. तर फॉर्म ओपन झाल्यानंतर पहिला जो टेक्स्ट बॉक्स असतो तो तुमचा रोल नंबरचा असू देत किंवा नेमचा असू देत, त्या पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्समध्ये तुमचा तो कर्सर जो असेल तो बाय डिफॉल्ट प्लेस झालेला असतो. तर तो तिथं का प्लेस होतो, बिकॉज दे यूज द ॲटो फोकस ॲट्रिब्यूट इन इनपुट टाईप इज इक्वल्स टू टेक्स्ट और इनपुट टाईप इज इक्वल्स टू नंबर. जी पण तुमची पहिली फील्ड असेल तिथं तो प्लेस ॲटो फोकस हा ॲट्रिब्यूट प्लेस केलेला असतो. ठीक आहे. Then next attribute is height. It specifies height of an input type is equals to image. So basically height attribute काय आयडेंटिफाय करतो, तर तुमचा जो पण इनपुट टाईप इमेज आहे त्या इमेजची हाईट स्पेसिफाय करण्यासाठी आपण हाईट ॲट्रिब्यूट यूज करतो. बघा मगाशी आपण पाहिलेला विड्थ आणि आत्ता आपण पाहिलेला हाईट. लास्ट इयरमध्ये आपण हे 2 ॲट्रिब्यूट इमेज टॅगसोबत यूज करत होतो, बट HTML5मध्ये आपल्याला हे 2 ॲट्रिब्यूट इनपुट टाईप इज इक्वल्स टू इमेजसोबत यूज करायचे. ठीक आहे. सो आपण आत्तापर्यंत जे वेगळे टाईपचे इनपुटचे रिस्ट्रिक्शन्स पाहिले त्याच्यामध्ये बघा डिसेबल्ड, देन रीड ओनली, रिक्वायर्ड, ॲटो कम्प्लीट आणि फोकस हे एम्प्टी ॲट्रिब्यूट आहेत. एम्प्टी ॲट्रिब्यूट म्हणजेच त्यांना कुठलीही व्हॅल्यू आपल्याला असाइन करायची नाही. जसं की आपण हाईट इज इक्वल्स टू 40 पिक्सेल लिहितो किंवा प्लेस होल्डर इज इक्वल्स टू राईट युअर कम्प्लीट ॲड्रेस असं मेन्शन करतो. बट हे जे आहेत रिक्वायर्ड, ॲटो फोकस, ॲटो कम्प्लीट आणि डिसेबल्ड हे एम्प्टी ॲट्रिब्यूट आहेत. का? कारण त्यांना आपण कुठलीही व्हॅल्यू असाइन करत नाही. ठीक आहे. सो त्याच्याशी रिलेटेड आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत, तेव्हा
तुम्हाला ते आणखीन व्यवस्थित समजेल. देन आत्तापर्यंत आपण हे इनपुटचे वेगळे रिस्ट्रिक्शन्स पाहिले आणि त्याच इनपुट रिस्ट्रिक्शनवरती आपण आता एक एक्झाम्पल बघूयात. बघा इथं त्यांनी एक एक्झाम्पल दिलेले बेस्ड ऑन इनपुट रिस्ट्रिक्शन्स. अगेन आपण प्रोग्राम डॉक टाईप HTMLने सुरू करतो आणि HTML टू HTML स्ट्रक्चर HTML टू HTML क्लोज स्ट्रक्चर फॉलो करतो का, कारण आपण HTML5 यूज करतो आहे, त्याच्यामुळे प्रत्येक प्रोग्राम हा डॉक टाईप HTMLने सुरू होतो. देन बघा डायरेक्ट आता हे सगळं तुम्ही लास्ट इयरला बघितलेलं आहे. आपण डायरेक्ट फॉर्मपासून बघणार आहोत. इथे एक फॉर्म आपण बनवलेला आहे ज्याच्यामध्ये नेमला इनपुट टाईप टेक्स्ट घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट लिहिलेला आहे. रिक्वायर्ड मीन्स कंपल्सरी, तुम्हाला नेम ही फील्ड ब्लँक ठेवता येत नाही, त्याच्यात ठेवता येणार नाही, त्याच्यामध्ये कंपल्सरी व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. देन सेकंड अमाऊंट ज्याचा इनपुट टाईप कलर आहे. देन थर्ड वन इज अ ईमेल, इनपुट टाईप इज इक्वल्स टू ईमेल अँड नेम इज इक्वल्स टू ईमेल. देन पॅटर्न ॲट्रिब्यूट यूज केलेला आहे ईमेलमध्ये, जसं की मी सांगितलं होतं ईमेल आणि टेलिफोन नंबरसाठी आपण पॅटर्न ॲट्रिब्यूट यूज करतो. तर इथं तुम्हाला abc@gmail.com ह्याच फॉर्मॅटमध्ये ईमेल ID एंटर करावा लागेल. देन नेक्स्ट आहे डेट ऑफ बर्थ, इनपुट टाईप इज इक्वल्स टू डेट, नेम इज इक्वल्स टू बी डे अँड अगेन इट्स रिक्वायर्ड मीन्स जे फील्ड रिक्वायर्ड आहे ते तुम्हाला कंपल्सरी फिल करायचे आहेत. आता तुम्ही इथे इनपुट टाईप इज इक्वल्स टू डेट वापरला आहे तर तो अगेन तुम्हाला DDMMYY फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू एंटर करायला परमिशन देईल. आणि ऑफिस टाईम दिलेला आहे तर टाईम हा तुम्ही पाहिला असेल की तो HHMMSS फॉर्मॅटमध्ये असतो, सो त्या वेमध्ये तुम्हाला ह्या व्हॅल्यू पुटअप करता येतील. देन नेक्स्ट आहे बघा नंबर ऑफ इयर्स कंप्लीटेड बिटवीन 0 to 100, म्हणजे तुमचे जेवढे पण नंबर ऑफ इयर्स आहेत ते कशामध्ये असले पाहिजेत, 1 to 100 मध्ये असले पाहिजेत. म्हणून इनपुट टाईप आहे नंबर, मिनिमम व्हॅल्यू आहे 1, मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 100. देन फोन नंबरला पण इनपुट टाईप टेल घेतलेला आहे आणि त्याच्या पॅटर्नमध्ये 0-9 ॲड केलेला आहे. देन नेक्स्ट वन ॲड युअर होम पेज, ज्याचा इनपुट टाईप URL असेल, कारण आपण तिथे एका वेबसाईटचा URL ॲड करणार आहोत. हा URL इनपुट टाईप पण आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. देन नेक्स्ट आहे इनपुट टाईप इज इक्वल्स टू इमेज अँड SRC इज इक्वल्स टू b.png. सो ह्या वेने आपण एक फॉर्म बनवलेला आहे आणि त्याच फॉर्मवरती बेस्ड आपल्याला जे पण इनपुटचे वेगळे व्हॅलिडेशन्स आहेत ते यूज केलेले आहेत. देन आता आउटपुटमध्ये बघा इथे त्यांनी दिलेलं आहे युजर इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये नेम आहे प्लीज फिल आउट धिस फील्ड, म्हणजे ही फील्ड तुम्हाला कंपल्सरी फिल करायची आहे. देन ईमेल आहे, डेट ऑफ बर्थ आहे, ऑफिस टाईम, नंबर ऑफ इयर्स कंप्लीटेड, फोन नंबर अँड ॲड युअर होम पेज आणि लास्टला त्यांनी सबमिट नावाची एक इमेज डिस्प्ले केलेली आहे. सो हे सगळे कंटेंट तुम्हाला असे डिस्प्ले होतील विदाऊट फिलिंग एनी फील्ड. जर तुम्ही सबमिटवरती क्लिक केलं तर तो सुरुवातीला काय मेसेज डिस्प्ले करेल, प्लीज फिल आउट धिस फील्ड. का, कारण आपण नेम, डेट ऑफ बर्थ त्याला काय म्हटलेलं आहे, रिक्वायर्ड म्हटलेले, म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू फिल करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला पुढं जायला परमिशन देणार नाही. देन सेकंड आउटपुट विंडो बघा इथं अगेन मी नेम सपोज ॲड केलं पूजा, अमाऊंटमध्ये बघा आपण कलर पिकर घेतलेला त्याच्यामुळे इथून तुम्ही कलर चूज करू शकता. डेट ऑफ बर्थला DDMMYY फॉर्मॅटमध्ये डेट ॲड करायची आहे. नंबर ऑफ इयर्स कंप्लीटेडमध्ये तुम्हाला 1 to 100 मधलीच व्हॅल्यू एंटर करायची आहे. फोन नंबरमध्ये 0 to 9 मधलेच नंबर ॲड करायचे आहेत आणि ॲड युअर होम पेजमध्ये तुम्हाला एक URL ॲड करायचं आहे. आणि मग जेव्हा तुम्ही सबमिटवरती क्लिक कराल त्यावेळेस तुमचा वेब फॉर्म सबमिट होईल. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण प्रोग्राममध्ये रिस्ट्रिक्शन्स यूज करतो आणि त्याच रिस्ट्रिक्शनवरती बेस्ड तुम्हाला काय मिळतं, आउटपुट मिळतं, किंवा जेवढे जास्त रिस्ट्रिक्शन वापराल तेवढा करेक्ट डाटा तुमच्या डेटाबेसमध्ये स्टोअर होतो थ्रू द फॉर्म. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द इनपुट रिस्ट्रिक्शन्स. त्याच्यानंतर बघा पुढे एक छोटासा पॉईंट आहे, 2 ॲट्रिब्यूट्स दिलेले आहेत इनपुटचे. सम अदर युजफुल ॲट्रिब्यूट्स युज्ड विथ इनपुट आर. आता आपण जे पाहिले ते पण ॲट्रिब्यूट्सच आहेत बट ते रिस्ट्रिक्शनसाठी यूज केले जातात. आणि हे जे 2 ॲट्रिब्यूट दिलेले आहेत लाईक ID आणि क्लास ते तुमच्या वेब पेजला मोर अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी यूज केले जातात. बघा CSS नावाचा कन्सेप्ट आहे ज्याचं नाव आहे कॅस्केडिंग स्टाईल शीट, जो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याच्याशी रिलेटेड हे 2 ॲट्रिब्यूट आहेत. आता जस्ट ह्यांचं इंट्रोडक्शन बघूयात.
हे यूज कसे करायचे ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. दिस इज यूज टू आयडेंटिफाय द HTML एलिमेंट युनिकली थ्रू द डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. म्हणजे युनिक एखाद्या पर्टिक्युलर इलेमेंटला जर तुम्हाला फॉर्मॅटिंग करायचं असेल तर आपण काय यूज करणार आहोत, ID हा ॲट्रिब्यूट यूज करणार आहोत. आणि दुसरा जो ॲट्रिब्यूट आहे ज्याचं नाव आहे क्लास, इट इज यूज टू ॲप्लाय CSS स्टाईल टू द इंडिव्हिज्युअल इनपुट इलेमेंट. एका इंडिव्हिज्युअल इनपुट इलेमेंटला जर तुम्हाला CSS ॲप्लाय करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण यूज करणार आहोत क्लास हा ॲट्रिब्यूट. सो हे जे दोन इनपुटचे ॲट्रिब्यूट्स आहेत ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये जेव्हा CSS स्टार्ट होईल तेव्हा आपण इन डिटेल बघणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण जे पण ॲट्रिब्यूट्स पाहिले त्या ॲट्रिब्यूट्सलाच रिस्ट्रिक्शन्स म्हणतात. ते इनपुटचे ॲट्रिब्यूट्स आणि इनपुटचे टाईप जे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिले त्या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून आपल्याला काय करायचे आहेत, प्रोग्राम्स करायचे आहेत. आणि त्याच प्रोग्रामवरती आपल्याला प्रॅक्टिकल असणार आहे HTML5चं. ओके, सो आजच्या सेशनमध्ये जो प्रोग्राम डिस्कस केला तो अँडरायटर ॲपवरती एक्झिक्यूट करून बघा. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ओके, थांबूयात. थँक्यू.